प्रेक्षकांनो, ही कथा आहे एका पुनर्विवाहाची. त्याने खोलीच्या दारात पाय टाकला आणि स्तब्ध झाला. संपूर्ण रूम फुलांच्या पाकळ्यांनी, गजऱ्यांनी, सुगंधित मेणबत्त्यांनी सजलेली होती. हवेतील मृदू गंध, त्याच्या पायाखाली सांडलेल्या गुलाबाच्या पाकळ्याचा स्पर्श, सगळं अगदी स्वप्नवत होतं. हळूहळू तो आत आला आणि त्याची नजर बेडवर गेली. पांढऱ्या मुलायम जाळ्यांनी झाकलेला तो पलंग आणि त्यामधून अर्धवट दिसणारी एक आकृती. ती बसलेली होती, गुडघे मिटून, हात गुडघ्याभोवती घट्ट विळख्यात. चेहरा खाली झुकलेला होता, त्यामुळं तिचं भावविश्व त्याला काही दिसतच नव्हतं. तो जवळ जाऊन सावकाश पडदा बाजूला करत तिच्या जवळ बसला, अगदी अलगदपणे. त्याचे हात किंचित थरथरत होते. हळूच तिची हनुवटी उचलण्याचा प्रयत्न केला. तिचा चेहरा वर आला आणि नजरेतून एक आगीचा भडका उडाला. त्याचे हात आपोआपच मागे घेतले. तो गोंधळून गेला. त्याला काहीच कळेना. तिला समजावण्यासाठी तिने हातात हात घेतला, पण तिनेही त्याचा हात झिडकारला. तो घाबरून मागे सरकला. आता त्याच्या मनात एवढी विचाराची गर्दी चालू होती की नक्की होतंय काय. आज त्यांची पहिली रात्र. दोघांच्या संमतीने लग्न झालं तर होतं, पण असं का होतंय. तो पुन्हा तिच्याजवळ गेला आणि तिच्या खुशीत बसत विचारलं, अन्वी, काय झालंय? मी आवडत नाही का तुला? सांग ना, लग्न मोडूयात का आपण? पण तुझा हा राग, हा द्वेष सहन होत नाही. लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालंय का? बोल ना, मी तुझ्यासाठी काहीही करेन. ते सगळं बोलताना त्याचे डोळे मात्र पाणावले, पण ती मात्र थरथरत होती. डोळे रक्तासारखे लाल. अचानक ती उठली आणि खोलीतले फुलांची सजावट सगळी फाडून तोडून टाकली. गजरे, माळा, पडदे सगळं अगदी उद्ध्वस्त करत होती. बांगड्या काढून भिंतीवर फेकत होती. तो तिला थांबवायला गेला. दोन्ही हात पकडून तिची समजूत काढत होता. अन्वी, स्वतःला अशी शिक्षा का देतेस? काय राग आहे? सांग ना, तुझ्या मनात दुसरं काय आहे का? मला सांग, मी तुझ्या प्रत्येक दुःखात साथ देईल. तिचे हात रक्ताने माखले होते. तो हळूच तिला बसवून ऑइंटमेंट आणून काचाचे तुकडे काढू लागला, पण तिला त्याचा स्पर्शच आवडत नव्हता. तो सहनच नाही झाला. तिने पायाने जोरात ढकलून दिलं त्याला. तो सरळ जाऊन भिंतीवर जाऊन आपटला. आरव, तुझी लायकी तरी आहे का मला हात लावायची? माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न केलंय, कारण माझ्या वडिलांनी माझं सगळं बंद केलं. माझं फिरणं, माझं बोलणं, खर्च, सगळं. मी तुझ्यासारख्या शेतकरी मुलाशी लग्न का केलं असेल? कारण मला भाग पाडलं गेलं. माझं मनही नव्हतं यात. आणि लक्षात ठेव, आजचा जो स्पर्श केलास ना, तो शेवटचा होता. आणि आता पांढऱ्या हत्तीची सेवा कशी करतात ते शिक, कारण मी हत्ती आहे आणि मला सेवा पाहिजे. जिथून काही आणावं लागेल तिथून तू घेऊन ये, पण सगळं माझंच हवं. ती बेडवर झोपली आणि आरव, तो काय बोलावं हेच विसरला, कारण स्वप्नात असल्यासारखं होता. त्याला धक्काच बसला होता. जिच्यावर पहिल्या क्षणात प्रेम केलं, तिचा खरा चेहरा पाहून तो हादरून गेला. मनाने, शरीराने आणि विचारानेही. दोघे आता खूप दूर होते. काहीच उरलं नव्हतं, न जोडलेली सुरुवात, ना निभावलेली साथ. हा आरव कोण आहे नक्की? आरव आरव देशमुख कोकणातल्या एका लहानशा गावात आईवडिलांसोबत राहत होता. उंच, देखणा, गहूवर्णी, कणखर शरीरयष्टी, पण मनाने फार शांत, हसतमुख, प्रेमळ, समजूतदार आणि व्यवसायाला शेतकरी. हीच त्याची चूक होती, कारण गावाकडचा शेतकरी म्हणून कोणी लग्नासाठी तयार नव्हतं. वय पार तिशीच्या उंबरठ्यावर, पण प्रत्येक स्थळ त्याला नाकारत जात होतं, कारण तो शेतकरी होता. लोक टोमणे मारायचे. आई वडिलांवर उपरोध करणारे शब्द ऐकून ते घराबाहेर निघणंही बंद झालं होतं. घर सुंदर होतं, 4 चाकी गाडी होती, जमीन चुकला होता, पण शेतकरी ही एकच ओळख त्याच्या भविष्याला अडथळा ठरत होती. शेवटी एक स्थळ आलं. मुलगी सुंदर, उच्च शिक्षित, श्रीमंत कुटुंबातली. पण आईची शंका होती, आरव बाळा, ती मुलगी घटस्फोटित आहे. हे आईने त्याला हळूहळू सांगितलं होतं, पण त्यावर आरव हे म्हटला होता, आई, घटस्फोट म्हणजे आयुष्य संपतं असं नाही ना. तिलाही दुसऱ्या संधीचा हक्क आहे. मी तिच्या मनाचा विचार करेन आणि लग्न करेन. आरवने खूपच समजूतदारपणा दाखवला होता. आईचा अजून एक इशारा होता, हे बघ, ती मुलगी खूप हट्टी आहे. आपल्या गावात, आपल्या घरात तिचं रुळणं कठीण आहे. पण आरव ठाम होता, आई, मीही हट्टीच आहे. मीही शेत सोडणार नाही. आणि ती जर आली आपल्याकडे तर आपल्या मनात शिकेल ना. हट्ट असला तरी प्रेमानेही वाकवता येतं. आणि त्यासाठी त्याने होकारही दिला.
आता लग्नानंतरच्या रात्री त्याच्या मनात सगळ्या जुन्या आठवणी वादळासारख्या फिरत होत्या. छताकडे बघत विचार करत राहिला. आई म्हणाली होती, ते खरं तर नव्हतं ना, पण आता वेळ निघून गेली आहे. त्याच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूमध्ये कवितेसारखे शब्द उमटले. सुखाच्या झुळकीत दुःखाची सावली, तरीही तुझ्यासाठी देईन मी बांध घाली. खट्टी स्वभाव असो प्रेमाने मळून घेऊ, मनाच्या बागेत प्रीतीचे फुल फुलवू. तो चटईवर झोपला आणि सजवलेल्या त्या खोलीत मेणबत्त्याच्या मंद उजेडात स्वतःच्या भावनात गुरफटून गेला. थकून थकून त्याला नाही झोप लागली, तर त्याचं मन त्याचं थकलं होतं आणि त्यामुळे त्याची झोप लागली हे त्यालाच कळलं नाही. तर ह्या पुढचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच दुसरा पार्ट येईल. धन्यवाद.